सोबतच जर आपण आता बुलढाण्याला जाऊयात, प्रफुल्ल कंधारे माझा सहकारी तिकडे आपल्याला या संदर्भातली माहिती देतोय। प्रफुल्ल, बुलढाण्याचं काय चित्र आहे? बुलढाण्यामध्ये पाऊस पडतोय का आणि पडत असेल तर आता कितपत फायद्यासाठी शेतीसाठी हा उपयुक्त पडू शकतो पाऊस, आणि सध्या वातावरण कसं आहे बुलढाण्याचं? नक्की सिद्धेश, अत्यंत महत्वपूर्ण हा संपूर्ण जूनचा अखेर जो आहे तो शेतकऱ्यांसाठी ठरताना पाहायला मिळतोय। गेल्या 2-3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक असा मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळतोय। काल सायंकाळपासून अक्षरशः धो-धो स्वरूपात हा पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये बरसलाय। त्यामुळे बुलढाण्यातील बुलढाणा असेल, खामगाव असेल, चिखली, मेकर, त्याचबरोबर संग्रामपूर तालुक्यात तर चक्क केदार नदीला या ठिकाणी मोठा पूर रात्री दरम्यान आल्याचं चित्र पाहायला मिळालंय। त्यामुळे निश्चितच गेल्या जून महिन्याभरापासून शेतकरी जो आहे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता, आणि जून अखेर का होईना या दमदार पाऊस जो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातत्यानं बरसत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारपर्यंत पाऊस पडेल अशी अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जात आहे। मात्र या संपूर्ण पावसामुळे नदी नाले जे आहे सिद्धेश ते एक झालेले आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलंय, काही ठिकाणी झाडे मोठमोठी उन्मळून पडलेली आहे। एकंदरीतच दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होता, तर गेल्या 2 दिवसामध्ये ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा जी आहे ते या ठिकाणी संपलेली आहे, आणि शेतकरी कुठेतरी शेतीमध्ये ओल निर्माण होईल आणि त्यानंतर पेरणीला सुरुवात करेल या प्रतीक्षेत होता। आणि आज सकाळपासून अनेक भागांमध्ये पेरणा सुरू झाल्याच्या बातम्या देखील आपल्याला या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे निश्चितच 2 दिवसामध्ये आणि काल रात्री जो पाऊस या ठिकाणी धो-धो स्वरूपात बरसला तो शेतीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो। नक्कीच प्रफुल्ल, त्यामुळे एकंदरीत जो काही पाऊस आता सध्या गोंदियामध्ये झालाय तो शेतीसाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो। धन्यवाद प्रफुल्ल, तू दिलेल्या माहितीसोबत। आणि माझ्यासोबत माझे सहकारी राकेश रामटेके आणि भाग्यश्री प्रधान सुद्धा होते। आपल्या दोघांचे सुद्धा आभार।